नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई वाद्य वृंद भरती म्हणजे असं बँड्समॅन भरती आहे. तर 30 मार्च 2026 रोजी आलेली सूचना आहे आणि निकाल पण आहे. तर थोडक्यात सूचना पाहून घेऊत, विषय पाहून घेऊत आणि नंतर आपण निकाल पाहूत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे मुंबई पोलीस शिपाई वाद्य वृंद भरती 2024-25 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीबाबतचा निकाल. तर पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद या पदाच्या मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांचा पास नापासबाबतचा निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. सदर निकालाबाबत उमेदवारास हरकती वा तक्रारी असतील त्यांनी त्यांच्या हरकती वा तक्रारी या लिंकवर 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर कराव्यात. विहित मुद्द्यांतर तसेच नमूद लिंक व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंक ईमेल ID वर प्राप्त झालेल्या हरकतीचा दखल घेतली जाणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यावी. तर ही सूचना होती विद्यार्थ्यांसाठी. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल. तर यामध्ये बघा रोल नंबर आहेत, नंतर विद्यार्थ्यांचं नाव आहे, जेंडर, शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते, आणि 100 मीटरमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते, आणि महिला असेल तर 800 आणि पुरुष 1600 तर असे यांना 1600मध्ये मार्क किती मिळाले तर ते, एकूण टोटल अँड रिझल्ट पास किंवा फेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वाल्मिक कारभारी आहेत चव्हाण, तर यांनी आउट ऑफ मारलेला आहे. हे एकच विद्यार्थी आहेत की यांनी आउट ऑफ मारलेला आहे ग्राउंड. बाकी पूर्ण खाली कमी दिसत आहेत डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग डिसेंडिंग म्हणजे जास्त कमी. आणि हे खूप छान आहे, म्हणजे असं लवकर तुम्हाला रिझल्ट वगैरे पाहता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी पुढील अपडेट मिळत राहतील. आता पुढे मैदानी चाचणी झालेली आहे, त्याचा निकाल पण लागलेला आहे. तर आता लेखी परीक्षेसाठी एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी ते बोलवतील आणि त्याची पण सूचना लवकरच येईल. तात्पुरती यादी येईल, नंतर अंतिम यादी येईल लेखी परीक्षेसाठी, आणि नंतर पुन्हा लेखी परीक्षेसाठी सूचना तारीख डिक्लेअर त्यांनी करतील. मग लेखी परीक्षा झाल्यानंतर मग पुन्हा आन्सर कीमध्ये काही हरकती असेल तर ते घेतल्यानंतर अंतिम आन्सर की आणि प्रोव्हिजनल, पुन्हा तात्पुरती निवड यादी, प्रतीक्षा यादी, तर अशी लावतील. असं खूपच अजून वर्क बाकी आहे म्हणजे यांच्यासमोर. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर वेळोवेळी अपडेट पाहिजे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर आज पाहू शकता 30 मार्च 2026, तर PDF रात्री 12:30 किंवा 12 वाजता आलेली होती. तर आपण सकाळी व्हिडिओ बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि बघा आपण हे पाहून घेऊ तर रिझल्ट. सरासरी विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले आहेत तर ते पाहता. सो बघा इथे वरी 50 झाल्यानंतर फक्त 45. तर वाल्मिक कारभारी चव्हाण, हॅट्स ऑफ ब्रो, आउट ऑफ मार्क मारलेले आहेत तुम्ही. नंतर श्रीकांत सहदेव आहेत, यांना 45 आहेत. अरुण शिंदे 45, योगिना एकनाथ तर यांना पण 45 आहेत. प्रथमेश विष्णू आहेत, यांना 43 आहेत. रोशन आहेत 43, विजय 43, दीपक जनार्दन 43. तर असे विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ही PDF व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचे लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं खाली स्क्रॉल करा, जेणेकरून तुम्हाला तिथे लिंक पाहायला मिळेल. तिथून तुम्ही पण डाउनलोड करून घेऊ शकता, किंवा मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेलीच आहे PDF. आणि परत विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल आणि माहिती पूर्ण मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण वेळोवेळी आपण विद्यार्थ्यांना अपडेट देत आहोत. तुम्ही पाठीमागलचे व्हिडिओज वगैरे पाहू शकता. टेलिग्रामला पण आपण प्रोव्हाइड केलेली अपडेट्स पाहू शकता तुम्ही. याच्या व्यतिरिक्त आपण काही टाकत नाही आहे. सो बघा 37 मार्क आहेत, नंतर 36 मार्क, तर 34. जास्त मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत, कारण चिपचा वगैरे प्रॉब्लेम वगैरे असू शकतो. 100 मीटरमध्ये राहू द्या, आणि शॉर्ट मोडमध्ये तर ते तेवढे जास्त पडतच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF प्रोव्हाइड केलेली आहे, तिथून पाहू शकता. तर बघा इथून खाली फेल आहेत विद्यार्थी, इथून खाली बघा पाहू शकता तुम्ही. सो इथे शेवट आहे 300
377ला शेवट आहे विद्यार्थी मित्रांनो, 377. तर 376चा विद्यार्थी फिमेल आहेत, पास आहेत. वर्ष आहेत सुरेश. पास म्हणजे आता ते रिझल्ट आहे मैदानी चाचणीचा, कारण लेखी परीक्षेसाठी हा रिझल्ट काउंट केला जात नाही, म्हणजे काउंट केला जातो परंतु 1/10 प्रमाणात ते बोलतात. कारण सामाजिक समांतर आरक्षण म्हणजेच कॅटेगरी वाईज जागा किती उपलब्ध आहेत, रिक्त किती आहेत, तर त्याच्या अनुषंगाने 1/10 प्रमाणात ते लेखी परीक्षेसाठी बोलवतात. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी अपडेट मिळत राहतील. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला किती मार्क मिळाले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो भेटूया. फेल विद्यार्थ्यांची कॅटेगरी खूपच जास्त दिसत आहे. हे बघा, पूर्ण अर्ध्याच्या वरी PDF फेल 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 रिझल्ट आहे. ओ सॉरी, खाली पास पण आहेत ना. 1 मिनिट. हे बघा, खाली पण पास काही डबल, सॉरी, हे डबल PDF टाकलेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे जास्त दिसत आहे. तेच म्हणलं मी, असं कसं. हे इथंच तर PDF आहे, तर खाली त्यांनी डबल PDF टाकलेली आहे. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि यांच्याकडून थोडंसं मिस्टेक झालेली आहे, तर डबल PDF आलेली आहे. तुम्ही PDFवर क्लिक करून पाहू शकता. सो धन्यवाद.